नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलवर मी हर्षाली पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण सुरू केलेल्या इकॉनॉमिक्सच्या सिरीजमध्ये आज आपलं 6वं लेक्चर आहे आणि यामध्ये आपण बेरोजगारी अनएम्प्लॉयमेंट हा पाठ पाहणार आहोत. हा पाठ महत्त्वाचा आहे. यावर देखील आयोगाने अनेक प्रश्न विचारले गेले आहेत. यामध्ये आपण बेरोजगारीचे प्रकार, ते बेरोजगारी आकडेवारी मोजण्यासाठी काही मानके वापरली जातात, या सर्व गोष्टी पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओ लेक्चरला. मित्रांनो, पहिल्यांदा आपण बेरोजगारी हे नेमकं काय असतं ते जाणून घेऊया. बेरोजगार म्हणजे ज्याला काम नसतं, ज्या व्यक्तीला काम मिळत नाही असा व्यक्ती बेरोजगार असतो. हे आपल्याला सर्वांनाच माहिती असेल. मित्रांनो, बेरोजगारी, शिक्षण, दारिद्र्य, विकास या गोष्टी इंटरलिंक असतात की जर शिक्षण असेल तर माणसाला रोजगार मिळते, रोजगार असेल तर माणूस दारिद्र्यात मोडत नाही आणि दारिद्र्यात नसेल तर देशाचा विकास होत राहतो. या गोष्टी अशा एका चक्रामध्ये फिरत असतात. त्यामुळे जर खूप जास्त वेळची बेरोजगारी, दीर्घकालीन बेरोजगारी जर असेल तर तेथे काय असतं, दारिद्र्याचं प्रमाण खूप अधिक असतं आणि दारिद्र्य वाढलं की विकास हा संथ गतीने होत राहतो, म्हणजे विकासाचा वेग दारिद्र्यामुळे मंदावतो. त्यामुळे बेरोजगारी जितकी नसेल तितका विकास चांगला ठरतो. तर आपण आता पाहूया बेरोजगारीचे प्रकार कोणते आहेत ते. तर मित्रांनो, इथे बेरोजगारीचे प्रकार दिले आहेत: ग्रामीण बेरोजगारी आणि शहरी बेरोजगारी. ग्रामीण बेरोजगारीमध्ये हंगामी बेरोजगारी आणि छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी हे 2 प्रकार आहेत. तर शहरी बेरोजगारीमध्ये सुशिक्षित बेरोजगारी, औद्योगिक बेरोजगारी हे 2 प्रकार आहेत. आणि या औद्योगिक बेरोजगारीचे आणखी 4 प्रकार पडतात: तांत्रिक बेरोजगारी, संघर्षजन्य बेरोजगारी, चक्रीय बेरोजगारी आणि संरचनात्मक बेरोजगारी. तर मित्रांनो, आपण या सर्व प्रकारांचे डिटेलमध्ये माहिती पाहूया. तर आपण सुरुवातीला ग्रामीण बेरोजगारी पाहूया, ज्याचे हंगामी बेरोजगारी आणि छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी हे 2 प्रकार पडतात. तर हंगामी बेरोजगारी, यात आपल्याला नावावरूनच कळतं की हंगामी म्हणजे काय. एखादा हंगाम असेल तेव्हा आपल्याला काम मिळतं. जसं की शेती हंगामी शेती काही ठिकाणी केली जाते, त्यामुळे तिथे लोकांना रोजगार मिळत असतं. आणि तो हंगाम नसेल तर तिथल्या लोकांना रोजगार मिळत नाही. म्हणून हंगाम नसलेल्या काळात जेव्हा लोकांकडे रोजगार नसते तेव्हा त्याला हंगामी बेरोजगारी असे म्हणतात. जे हे हंगामी बेरोजगारी भारतीय खेड्यांमध्ये जास्ती प्रमाणात आढळते. आणि आणखी एक आपल्याला उदाहरण देता येईल की एखादा ढोलपथक आहे किंवा जे लग्न समारंभामध्ये लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या हंगामानुसार लागणाऱ्या गोष्टी आहेत. हे वर्षभर याचा पुरवठा किंवा वर्षभर या गोष्टींसाठी रोजगार मिळत नसतं, परंतु ज्या हंगाम आलं की तेव्हा त्यांना रोजगार मिळतं. म्हणून हे रोजगार हंगामी बेरोजगारीमध्ये हे मोडतात. आणि याचं उदाहरण असे की शेती क्षेत्रांमधील श्रमशक्ती जी आहे ती 5 ते 7 महिन्यांसाठी बेरोजगार राहते. कारण तुम्हाला माहिती आहे, पावसाळा 4 महिने, जास्तीत जास्त 5 महिने, पण तेवढ्या महिने आपल्याला शेतीमध्ये रोजगार मिळते आणि इतर महिने रोजगार मिळत नाही, कारण पावसाळा नसतो आणि शेतीची कामं बऱ्यापैकी थांबलेली असतात. तर मित्रांनो, पुढचा प्रकार आहे छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी. आता ह्यामध्ये काय आहे की एखादं शेत आहे, शेतामध्ये काम करायला 4 माणसं आहेत आणि 4 माणसांच्या एवढंच ते काम आहे, 4 माणसं ते काम पूर्ण करू शकतात. परंतु तिथे त्या कुटुंबातले किंवा एखाद्या बाहेरचे लोक, काही काम, इतर काम नाही किंवा शिक्षण नाही, काही गोष्टी नाही, त्यामुळे ते लोक आपल्या लहान मुलांना कामाला ठेवतात किंवा इतर कोणाला कामाला ठेवतात. तर 4 ऐवजी 6 जण जर तिथे काम करत असतील आणि ते काम 4 जणांचं इतकंच आहे, परंतु तिथे एक्स्ट्राचे 2 जण काम करतात, म्हणजे गरजेपेक्षा जास्त लोक तिथे काम करताना आपल्याला दिसतात. आणि त्यांची उत्पादकता काय ठरते तर ती 0 ठरते, कारण की ते काम 4 माणसांचं असून देखील तिथे 6 जण काम करतात. म्हणजे ते एक्स्ट्राचे जे 2 जण आहेत त्यांची उत्पादकताही 0 असते, कारण ते तसं बघायला गेलं तर त्यांचं तिथं काहीच काम नसतं, म्हणून त्यांची उत्पादकता 0 ठरते. आणि अशी बेरोजगारी ग्रामीण भागात जवळपास 20% श्रमशक्ती छुप्या बेरोजगारीचा भाग आहे. म्हणजे ग्रामीण भागात 20% लोकही छुप्या बेरोजगार आहेत. ह्याचं कारण काय आहे तर हेच की इतर काही कामं नसणे, आपल्या बालकांना शिक्षण न देणे किंवा त्यांना इतर कामं नसणे, यामुळे लोक, इतर रोजगार नसेल तर शेतीमध्ये एक्स्ट्राचे लोक ॲड होत राहतात. तर मित्रांनो, पुढचं आपण शहरी बेरोजगारी पाहूया. यामध्ये सुशिक्षित बेरोजगारी आणि औद्योगिक बेरोजगारी हे 2 प्रकार आहेत. तर सुशिक्षित बेरोजगारी म्हणजे काय तर एखाद्या माणसाचे शिक्षण पूर्ण झालेले असेल, त्याचं डिग्री पूर्ण झाले किंवा काहीतरी एका व्यवसायाबद्दल त्यांना माहिती नसेल, एखादं शिक्षण त्यांनी घेतलं आहे परंतु एखाद्या व्यवसायाबद्दल त्यांना पुरेशी माहिती नसेल तर त्यांना रोजगार मिळत नाही. किंवा आपले शिक्षण आहे, आपली इच्छा आहे, आपली पात्रता सर्व आहे, परंतु आपल्याला
एखाद्या रोजगाराची संधीच मिळत नाही जर आपल्याला, तर आपण बेरोजगार राहतो. म्हणजे ज्यांच्याकडे इच्छा आहे आणि शिक्षणाची पात्रता आहे, एवढं सगळं असूनही ज्यांना काम मिळत नाही, ते लोक सुशिक्षित बेरोजगार असतात. जसे रोजगाराच्या संधी नसणे किंवा त्यांना एखाद्या रोजगाराविषयी किंवा एखाद्या नोकरीविषयी माहितीच न मिळणे, यामुळे ही परिस्थिती उद्भवते. तर सुशिक्षित बेरोजगारी देखील मोठ्या प्रमाणावर आढळून येते. मित्रांनो, आता आपण पाहूया औद्योगिक बेरोजगारी. औद्योगिक बेरोजगारी म्हणजे काय, तर कारखाने आणि उद्योगधंदे यांमधील बेरोजगारी. जिथे ही बेरोजगारी काय येते, तर काहीतरी यांत्रिक कारणांमुळे किंवा तांत्रिक कारणांमुळे किंवा इतर काही गोष्टी असतील, जसे की काही संघर्ष असतील, तर याचे देखील 4 प्रकार पडतात. ते आपण पुढे पाहणारच आहोत. यामध्ये औद्योगिक बेरोजगारामध्ये कुशल किंवा अकुशल हे कामगार आपल्याला तिथे दिसतात. आणि जो औद्योगिक बेरोजगारी हा प्रकार आहे, हा खुल्या बेरोजगारीचा एक प्रकार आहे. खुल्या बेरोजगारीचा प्रकार म्हणजेच की एखाद्याला काम करण्याची इच्छा असते, त्याची पात्रता देखील असते, परंतु त्यांना काम करायला मिळत नाही. कोणत्या तरी एका कारणामुळे किंवा कोणत्या तरी एखाद्या गोष्टीमुळे त्यांना तिथे काम करायला मिळत नाही. याला औद्योगिक बेरोजगारी असे म्हणतात. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात औद्योगिक बेरोजगारीमधला पहिला प्रकार, तांत्रिक बेरोजगारी. तर मित्रांनो, तांत्रिक बेरोजगारी काय असतं, की तांत्रिक म्हणजे तंत्रज्ञानातील बदलामुळे आलेली बेरोजगारी. म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान आलं तर काय असतं, आधुनिक तंत्रज्ञान भांडवल जास्त प्राप्त करून देतं आणि त्यामध्ये काय लागतं, तर कमी कामगार लागतात. एखादी नवीन टेक्नॉलॉजी आली की मशीन्स समजा आल्या, तर तिथे मशीन होती, तर पहिला मशीन नसती तर तिथे माणसं कामासाठी लागली असती, पण मशीन आल्यामुळे तिथली माणसं कमी होतात, त्यामुळे कामगार कमी लागतात आणि त्यांना रोजगार मिळत नाही. किंवा एखाद्या ठिकाणी प्रशिक्षणाचा अभाव असेल, जसे की संगणकावर काम करण्याची एखाद्याला माहिती नसेल, तर त्या माणसाला तिथून आपलं रोजगार काढून हलवावं लागतं की दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जावं लागतं. यामुळे प्रशिक्षणाचा अभाव हा एक देखील महत्त्वाचा घटक आहे. यामुळेही तांत्रिक बेरोजगारी आपल्याला आढळून येते. मित्रांनो, आता पुढचा आहे संघर्षजन्य बेरोजगारी. औद्योगिक बेरोजगारीतला दुसरा प्रकार संघर्षजन्य बेरोजगारी. यामध्ये काय आहे, तर उद्योगधंद्यातील संघर्षामुळे ही बेरोजगारी निर्माण होत असते. संघर्ष म्हणजे काय, तर एखादा यांत्रिक बिघाड झाला आहे किंवा विजेची टंचाई झाला आहे, कच्चा भांडवल कमी आहे, कच्चा माल कमी आहे किंवा कामगारांनी संप केला आहे, या सर्व गोष्टींमुळे ही बेरोजगारी निर्माण होत असते. आणि ही संघर्षजन्य बेरोजगारी काय आहे, तर ही तात्पुरत्या काळासाठी असते. की जसं की यांत्रिक बिघाड हे काय थोड्या दिवसांसाठी असतं. यांत्रिक बिघाड नीट केलं, दुरुस्ती केली, तर मग पुन्हा ते काम चालू होतं, पुन्हा रोजगार प्राप्त होते. किंवा वीज टंचाई, कामगार संप हे काही दीर्घकालीन बेरोजगारी नाही आहे, ही तात्पुरत्या स्वरूपाची असते. तर पुढचा प्रकार आहे चक्रीय बेरोजगारी. चक्रीय बेरोजगारीमध्ये काय असतं, की ज्या तेजी मंदीचे चक्र असते, व्यापारामध्ये तेजी येते, कधी मंदी येते, तर यामध्ये मंदीची जी परिस्थिती असते तेव्हा जी बेरोजगारी निर्माण होते त्याला चक्रीय बेरोजगारी असे म्हणतात. चक्रीय का, तर बघा, मंदी आली तर लोकांकडे तेवढा पैसा नसतो, लोकांकडे पैसा नसतो तर लोक मागणी करत नाहीत, मागणी घटली तर मग काय होतं, जे उत्पादन करणारे असतात ते वस्तूंचा पुरवठा कमी करायला लागतात कारण त्यांना उत्पादन कमी करतात, कारण मागणीच नसते, त्यामुळे उत्पादनात घट होते. आणि उत्पादनात घट झाली की रोजगारामध्ये देखील घट होते, कारण उत्पादन करण्यासाठी कामगार लागतात. जर उत्पादन कमी करायचे असेल तर कामगार देखील कमी लागतील आणि त्यामुळे रोजगारात घट होते, म्हणून तिथे रोजगारी निर्माण होते. तर मित्रांनो, आपण आता चौथा प्रकार, औद्योगिक बेरोजगारीमधला शेवटचा प्रकार संरचनात्मक बेरोजगारी हा पाहूया. तर हे संरचनात्मक म्हणजे काय, तर देशाच्या आर्थिक संरचनेत काहीतरी बदल झाले तर ही बेरोजगारी निर्माण होते. जसे की आर्थिक संरचनेत म्हणजे जसे की भांडवलाचा तुटवडा आला किंवा सरकारी धोरणांमध्ये काहीतरी सरकारने बदल केले किंवा उद्योगाचे एका ठिकाणाहून दुसऱ्या क्षेत्रामध्ये स्थलांतर झाले, तर या गोष्टींमुळे ही संरचनात्मक बेरोजगारी निर्माण होत असते. आणि ही दीर्घकालीन अवस्था आहे, ही तात्पुरत्या स्वरूपाची नसून ही दीर्घकालीन. कारण भांडवलाचा तुटवडा, भांडवल उपलब्ध करायला खूप वेळ लागतो किंवा सरकारी धोरणांमध्ये बदल झाले तर ते बदल आपल्या सोयीप्रमाणे व्हायला पण खूप वेळ जातो. उद्योगाचे स्थलांतर झाले, तिथं सर्व गोष्टी पूर्णतः बदलून गेलेल्या असतात, त्यामुळे तिथलं सर्व वातावरण, तिथलं सगळं व्यवस्थित करण्यासाठी देखील वेळ जातो, त्यामुळे ही एक दीर्घकालीन अवस्था आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहूया बेरोजगारीचा दर, अनएम्प्लॉयमेंट रेट.
तर बेरोजगारीचा दर म्हणजे ज्या व्यक्तींकडे काम नसतं त्या लोकांचे, ज्या व्यक्तींकडे काम असतं म्हणजे कार्यकारी लोकसंख्येशी काढलेले प्रमाण म्हणजे बेरोजगारीचा दर होय. काम न मिळालेल्या लोकसंख्येचे कार्यकारी लोकसंख्येशी काढलेले प्रमाण म्हणजे बेरोजगारीचा दर होय. मित्रांनो, ही व्याख्या लक्षात ठेवा. पुढे अनेक आपल्याला दर दिले आहेत किंवा काही संज्ञा दिल्या आहेत, त्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की बेरोजगारीचा दर नेमका कशाचे प्रमाण असते. तर NSSO दर 5 वर्षांनी बेरोजगारीचा दर मोजत असतो आणि NSSOने ही मोजणी 27व्या मोजणी फेरीमध्ये असा 1972-73ला असा पहिला अहवाल प्रकाशित केला होता. शिवाय त्या अहवालात त्यांनी ज्या काही संज्ञा वापरल्या होत्या किंवा व्याख्या वापरल्या, कल्पना, बेरोजगारीविषयी काही त्यांनी संज्ञा वापरल्या, पुढे आपल्याला येणारच आहेत LFPR किंवा WPR, PU या सर्व संज्ञा येणार आहेत. या गोष्टी त्यांनी वापरल्या, या त्यांनी दांतवाला समितीच्या शिफारसीनुसार वापरलेल्या होत्या. ही समिती होती की जी अनएम्प्लॉयमेंटबद्दल किंवा त्या रेटबद्दल सांगत होती. तर यांनी या शिफारसी केल्या होत्या, त्यानुसार या अहवालात NSSOने ती माहिती वापरली होती. आणि NSSO कार्यकारी लोकसंख्या आणि बेरोजगारीतील लोकसंख्येचे प्रमाण मोजत असते. NSSO काय मोजते तर कार्यकारी लोकसंख्या आणि बेरोजगारीत लोकसंख्येचे प्रमाण, की किती लोक बेरोजगार आहेत. आणि रोजगारीत लोकसंख्या मोजत असताना की किती लोकांना रोजगार प्राप्त होतो हे मोजत असताना ज्यांच्याकडे नैमित्तिक एक म्हणजे प्रॉपर त्यांच्याकडे रोजगार आहे यांचीच रोजगारी मोजली जाते. जे अर्ध रोजगार असतात ते मोजले जात नाहीत. अर्ध रोजगार म्हणजे तुम्ही म्हणू शकता की पार्ट टाईम जॉब वगैरे यांसारखं. तर यामध्ये नियमित रोजगारच मोजला जातो. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत आकडेवारी मोजण्याचे प्रकार कोणते आहेत. NSSO कोणत्या प्रकारे आपली आकडेवारी जाहीर करत असते. तर आपण पहिल्यांदा पाहूया सर्वसाधारण मुख्य स्थिती म्हणजेच UPS, युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस. तर या मोजणी पद्धतीत काय केले जाते, जे वर्षभर काम करू शकणारे लोक असतात त्यांना कार्यकारी म्हणतात, ज्यांना काम मिळतं त्यांना रोजगारीत म्हणतात आणि जे व्यक्ती काम न मिळणारे असतात त्यांना बेरोजगारीत म्हणतात. या 3 प्रकारच्या व्यक्तींचे रोजगार यामध्ये मोजले जाते किंवा या 3 व्यक्तींना यामध्ये मोजले जाते UPS मध्ये. आणि या UPS पद्धतीच्या मोजमापात कार्यकारी, रोजगारीत, बेरोजगारीत हे 3 महत्त्वाचे घटक आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. कोणत्या पद्धतीत कोणत्या व्यक्ती मोजले जातात ह्यावर प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हे महत्त्वाचे आहे. आणि यामध्ये काही संज्ञा दिल्या आहेत जसे की LFPR. तर LFPR म्हणजे काय, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट. तर कार्यकारी लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येशी काढलेले प्रमाण म्हणजे LFPR होय. या सर्व संज्ञांमध्ये गोंधळून जाऊ नका. जसे आधी सांगितले की सर्वांचे प्रमाण हे लोकसंख्येशी असते, परंतु ते कोणत्या व्यक्तींचे असते हे महत्त्वाचे आहे. तर कार्यकारी लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येशी काढलेले प्रमाण म्हणजेच LFPR होय, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट. तर पुढची संज्ञा आहे WPR, वर्कर पॉप्युलेशन रेशिओ. तर जे व्यक्ती काम मिळालेल्या लोकसंख्येच्या एकूण लोकसंख्येशी काढलेले प्रमाण म्हणजे वर्कर पॉप्युलेशन रेशिओ होय. ज्या व्यक्तींना काम मिळाले ते वर्कर, त्यांचे लोकसंख्येशी प्रमाण म्हणजे वर्कर पॉप्युलेशन रेशिओ. आणि काम न मिळालेल्या लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येशी काढलेले प्रमाण म्हणजे प्रपोर्शन अनएम्प्लॉईड होय. काम न मिळालेले व्यक्ती हे प्रपोर्शन अनएम्प्लॉईडमध्ये येतात, त्यांचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण. मित्रांनो, इथे तुम्हाला वाटू शकतं की प्रपोर्शन अनएम्प्लॉईड आणि जे अनएम्प्लॉयमेंट रेट आहे या दोन्ही गोष्टी एकच आहेत, परंतु ते असं नाही. या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. तर काम न मिळालेले लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येशी काढलेले प्रमाण म्हणजे प्रपोर्शन अनएम्प्लॉईड होय. आणि अनएम्प्लॉयमेंटचा रेट ही एक वेगळी व्याख्या आहे, ते आपण आधी पाहिलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण दुसरी स्थिती पाहूया जी सर्वसाधारण स्थिती म्हणून ओळखली जाते. तर सर्वसाधारण स्थिती युज्युअल स्टेटस. तर याच्यामध्ये काय केलं जातं, मुख्य कार्य तसेच दुय्यम कार्य विचारात घेतली जातात. म्हणजे यामध्ये UPS मध्ये जी मुख्य कार्य असतात, जी UPS मोजणी पद्धतीनुसारच कार्यकारी, रोजगारीत आणि बेरोजगारीत या 3 व्यक्ती तर गृहीत धरल्याच जातात. शिवाय दुय्यम कार्य, यामध्ये दुय्यम कार्य म्हणजे जे आपण अर्ध रोजगारीत म्हणू शकतो की ज्यांना पार्ट टाईम जॉब किंवा यांसारख्या गोष्टी ज्या आहेत, या गोष्टीमध्ये ज्यांना रोजगार मिळतो ते दुय्यम कार्य देखील यामध्ये विचारात घेतली जातात. आणि बघा की जेव्हा UPS पद्धतीनुसार मोजणी होत होती तेव्हा 3च गटांचे रोजगार मोजले जात होते. त्यामुळे तेव्हा जे बेरोजगारीचा जो दर होता तो 2.7% इतका होता. परंतु जेव्हा
पद्धतीनुसार मोजायला सुरुवात केली तेव्हा 2011-12चा त्यावेळचा 2.6 दर UPS पद्धतीनुसार होता आणि US पद्धतीनुसार हा दर 2.2 आहे. तर या पद्धतीत बेरोजगारीच्या दरामध्ये घट झाली. तर आता ही घट होणे स्वाभाविक आहे, कारण तिथे फक्त मुख्य कार्य विचारात घेतले जात होते आणि इथे मुख्य कार्यांशिवाय दुय्यम कार्य देखील विचारात घेतली जातात. त्यामुळे जे लोक दुय्यम कार्य करणारे आहेत ते तिथे गृहीत धरले जात नव्हते, परंतु ते इथे गृहीत धरल्यामुळे इथला बेरोजगारीचा दर जो आहे तो कमी झाला. मित्रांनो, आता तिसरी स्थिती पाहूया, वर्तमान साप्ताहिकी स्थिती CWS म्हणजेच करंट विकली स्टेटस. तर या मोजणी पद्धतीमध्ये काय केलं जातं, आपल्याला साप्ताहिकी म्हणजे आठवडा एवढं तर आपल्याला कळूच शकतं. त्यामुळे हे याचं पर्यायमध्ये आलं तरी आपण आठवडाच्या याच्याने आपण ही साप्ताहिकी स्थिती गृहीत धरून उत्तर देऊ शकतो. तसेच जे सर्वसाधारण मुख्य स्थिती होती तिथे देखील मुख्य कार्य हे सर्वसाधारण मुख्य स्थितीमध्ये असते. तर वर्तमान साप्ताहिकी स्थितीचं बघूया आता. याच्यामध्ये सर्वेक्षणाच्या विशिष्ट आठवड्यामध्ये जेवढे सरासरी काम करू शकणारे व्यक्ती असतात त्यांना कार्यकारी म्हणतात. काम मिळालेले रोजगारीत आणि ज्यांना एकही तासाचे काम मिळत नाही अशा लोकांना बेरोजगारीत म्हटले जाते. इथे देखील कार्यकारी, रोजगारीत आणि बेरोजगारीत हे 3 गट असतात. तर इथे एकही तासाचे काम ज्यांना मिळत नाही म्हणजे आठवड्याभराचा इथं विचार केला जातो आणि त्यांना बेरोजगारीत असे म्हणतात आणि मग त्या व्यक्तींची संख्या मोजली जाते. तर मित्रांनो, इथे तुम्हाला लक्षात येईल की इथे आठवड्याचा विचार केला आहे, त्यामुळे इथे बेरोजगारीच्या दरामध्ये इथे नक्कीच काय होईल तर वाढ होईल. त्यामुळे या आकडेवारीनुसार 2011-12मध्ये जो अनएम्प्लॉयमेंट रेट होता तो 3.7% इतका होता. आता पुढचं आहे वर्तमान दैनिक स्थिती CDS करंट डेली स्टेटस. यामध्ये देखील आठवड्याची सरासरीच विचारात घेतली जाते. म्हणजे यामध्ये देखील जे आहे ते वर्तमान साप्ताहिकी स्थितीसारखंच असतं की पूर्ण आठवड्याभराचाच विचार केला जातो. कार्यकारी, रोजगारीत आणि बेरोजगारीत इथे देखील 3 गट असतात, परंतु इथे व्यक्तींची संख्या लक्षात घेतली जात नाही. म्हणजे रोजगारीत व्यक्ती आणि बेरोजगारीत व्यक्ती किती आहेत ही संख्या लक्षात न घेता त्यांचे व्यक्तिदिन किंवा मनुष्य दिन म्हणजे किती दिवस ते काम करतात किंवा त्यांचे किती दिवस होतात हे विचारात घेतलं जातं. आणि CDS नुसार 2011-12मध्ये जो अनएम्प्लॉयमेंट रेट आहे तो 5.6% होता. इथे प्रत्येक दिवसाचा विचार केल्यामुळे आपल्याला आढळतं की इथे जे अनएम्प्लॉयमेंट रेट आहे तो खूप वाढतो. जो बेरोजगारीचा दर आहे तो इथं वाढलेला दिसतो, कारण इथे दिवसभर प्रत्येक दिवसाचा विचार केला जातो आणि यामध्ये सर्व प्रकारचे लोक समावेश होतात, म्हणून हा दर वाढतो. आणि ही जी बेरोजगारी मोजण्याचे एक परिपूर्ण चित्र आहे, कारण की यामध्ये जे UPS स्थिती आहे किंवा US स्थिती आहे किंवा CWS स्थिती आहे या तिन्ही पद्धतीने काढलेला दर असतो तो व्यक्ती दर मोजत असतो आणि CDS पद्धतीने काढलेला दर काय मोजतो तर व्यक्ती दिन दर मोजतो, म्हणजे पर्सेंटेज रेट मोजतो किंवा कालदर टाईम रेट मोजतो, म्हणजे किती काल काम केलं. त्यामुळे CDS पद्धतीत खुली बेरोजगारी, आंशिक, हंगामी, तीव्र आणि अदृश्य अशा सर्व प्रकारच्या बेरोजगारींचे आकलन आपल्याला होत असते आणि म्हणूनच ही CDS पद्धती बेरोजगारीचे परिपूर्ण चित्र दर्शवत असते. म्हणजे ही एक आदर्श पद्धती आहे. तर मित्रांनो, हे तुम्हाला माहिती हवं की बेरोजगारीचे परिणाम काय होतात. अगदी आपण शाळेत असताना देखील हे पाहिलं असेल तरी देखील आपण आता पाहूया की बेरोजगारीचे परिणाम काय होतात. आर्थिक परिणाम आणि सामाजिक परिणाम अशा 2 प्रकारचे बेरोजगारीचे परिणाम होत असतात. तर आर्थिक परिणाम कोणते कोणते म्हणजे बेरोजगारी असली तर मानवी संसाधन असतात त्यांचा अपव्यय होतो आणि कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा अभाव. म्हणजे बेरोजगारी असली तर ज्या योजना असतात त्यांची पण अंमलबजावणी तिथे कमी प्रमाणात होत असते. आणि दारिद्र्य, उत्पन्न विषमता, तुम्हाला मगाशीच सांगितलं का बेरोजगारी, दारिद्र्य या सर्व गोष्टी एक इंटरलिंक्ड असतात. जर बेरोजगारी असेल तर आपल्याला समाजामध्ये दारिद्र्य आणि उत्पन्न यांमध्ये विषमता आढळते. शिवाय अनौपचारिक क्षेत्राची वाढ होते. जर बेरोजगारी असली तर लोक काही ना काही स्वतःचं काम शोधायला प्रयत्न करतात, त्यात अनौपचारिकता आणतात. शिक्षणाचा अभाव असतो किंवा बेरोजगारी असते त्यामुळे काहीतरी अनौपचारिक पद्धतीने ते काहीतरी करत राहतात, त्यामुळे अनौपचारिक क्षेत्र जे असतात त्यांच्यामध्ये वाढ होते. शिवाय अनुत्पादक लोकसंख्येला वाढता भर मिळतो. जी लोकसंख्या आहे जे उत्पादन करत नाहीत म्हणजे जे बेरोजगारीत आहेत त्यांच्या लोकसंख्येत वाढ होते. सामाजिक परिणाम कोणते तर सामाजिक तणाव आणि अशांतता. हे तर सर्वांना माहिती आहे की एखाद्या माणसाकडे रोजगार नसेल तर त्याच्यामध्ये खूप त्यांच्या फॅमिलीत किंवा त्याच्यावरती खूप तणाव असतो आणि अशांतता निर्माण होते. मानवी मूल्यांचा ऱ्हास होतो.
बेरोजगारीमुळे मानवी मूल्यांचा ऱ्हास होतो आणि अगतिकता येते. म्हणजे अगदी बेरोजगारीमुळे लोक जर रोजगार नसेल, दारिद्र्य असेल तर चोरी किंवा काहीतरी दरोडे, खून, या मारामारी या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात होत असतात. एक समाजातच अशांतता निर्माण होते. तर मित्रांनो, हे बेरोजगारीचे परिणाम झाले. आता बेरोजगारी कमी करण्यासाठीचे काही सामान्य उपाय आहेत जे आपण पाहूया. की शेती क्षेत्राचा विकास झाला पाहिजे, म्हणजे तिथे बेरोजगारी निर्माण होणार नाही, तर तिथे चांगल्या प्रकारात रोजगार मिळेल किंवा तिथली जी छुपी बेरोजगारी आहे ती कमी होईल. किंवा पर्यायी व्यवसायाची सोय करायची. एखाद्या माणसाला म्हणजे जर एखादं काम येत नसेल तर त्याला आपण त्याऐवजी दुसरं काम जे त्याला येऊ शकेल याची आपण सोय केली पाहिजे. शिवाय पायाभूत ज्या सुविधा आहेत त्यांचा विकास झाला पाहिजे. पायाभूत सुविधा या सर्व गोष्टीत महत्त्वाच्या असतात, त्यामुळे त्यांचा विकास होणे गरजेचं आहे, ज्यामुळे बेरोजगारी कमी होईल. शिवाय शिक्षण पद्धतीतील सुधारणा, म्हणजे एखाद्या शिक्षण पद्धतीमध्येच काही व्यवसायांबद्दल माहिती जर द्यायला सुरुवात केली तर पुढे जाऊन आपल्याला त्या गोष्टीबद्दल व्यवसाय करण्या किंवा त्यामध्ये आपल्याला काही अडथळा येणार नाही आणि आपल्याला रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. शिवाय पर्यटनाचा विकास करायचा. पर्यटनाचा विकास झाला तर तिथे देखील मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतं, जसे की हॉटेल्स किंवा टुरिस्ट गाईड ह्या गोष्टी आहेत, त्यामुळे रोजगार मिळतो आपल्याला. तसेच श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर करणे, माहिती तंत्रज्ञान आणि संदेशवहनाचा विस्तार करणे. की एखाद्या व्यक्तीला संगणकाचा वापर करता येत नाही केवळ, त्यामुळे जर त्याला तिथे रोजगार करायला मिळत नसेल तर त्याऐवजी त्याला ते प्रशिक्षण द्या, त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण द्या किंवा कौशल्य विकासासाठी तरतूद करा, जेणेकरून त्या व्यक्तींना रोजगार मिळेल. शिवाय ग्रामीण औद्योगिकरण करणे, म्हणजे तिथे ग्रामीण भागात जे लोक बेरोजगारीत असतात त्यांना तिथे रोजगार उपलब्ध होईल. शिवाय स्वयंरोजगाराला प्रेरणा. स्वयंरोजगार ही एक खूप चांगली गोष्ट आहे. किंवा लघु उद्योग, पुढे आपण उद्योग हा पाठ पाहणारच आहोत, त्यामध्ये आपण लघु उद्योग विषयी जाणून घेऊच. पण स्वयंरोजगार वगैरे या गोष्टींना जर प्रेरणा मिळाली तर कोणी बेरोजगारीत राहण्याचे जे चान्सेस आहेत किंवा जो बेरोजगारीचा दर आहे तो नक्की कमी होईल. मित्रांनो, आपला हा लेक्चर संपलेला आहे. आपण उद्या या पाठावरचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.